कियाने घेतलं पेरू पुरणवरणात तेच डायरेक्ट तेऊरला भाजी घ्यायला. हाय कर तुझ्या काहीतलं हाय कर. गुड मॉर्निंग. आज हे बघा गुड मॉर्निंग. आज हे बघा मी कसं मस्त कपडे घातलोय. मला मला इथं थंडी लागत होती. झोपी पण येतोय. थोडं लेट ब्लॉग चालू. हा आणि आपण आता कुठे झालो? रांजणगावला. पाचवा गणपती करा. नंतर आपण माकडचे गणपती बघितलं आणि आपण ओझरला गेलो. ओझरनंतर रांजणगाव. आणि किती वाजता उठला? मला तेच बोलायचं होतं 5 फुटाचा. तर चला तुम्हाला आता रांजणगावला जाताना मी आंघोळ करताना रडत होता. रडत होता कारण की यांना थंडी लागत होती ना. थोडी ते थंडी नव्हती गेली अजून. गेली आता झोप आली. आताच परत झोपलेला ना. आता परत झोपायला लागते कारण मला झोपत येते. मम्मा कसं आपण माकडच्या इथं गेलो ते माकड तेल बाप्पा अष्टविनायक बघायला गेलो ते मम्माच असं झोपला होता. त्याची मुला आपण असंच करायला. चालेल चला आता तिकडे रांजणगावला गेल्यावर चालू. गणपती दाखवू सर्वांना. चालेल चला. हे बघा आमचा वॉच. हो डडूनी दिला ना. कारण आज माझा बर्थडे होता तर ते काल होता तर मला हे बघा. आम्ही काल केक कुठे कापला पण ओझरला. चला जाऊया. हाय तर आता आम्ही पोचलोय रांजणगावला. आता जातो गणपतीचे दर्शन घेतो. बघा पब्लिक पण कमी आहे म्हणजे लवकर दर्शन होईल वाटतंय. बघूया आता आतमध्ये गेल्यानंतर समजेल. कियान चल. कियानला अजून थंडी लागते. हा कियान त्याच्या अजून थंडी नाही गेली तुझी? काय रे उचलायचं कशाला? चालायचा. मग चालल्यानंतर मग जाईल थंडी. जाते खरं जाणार मग. गणपती बाप्पा जर दादा मी तुम्हाला आयडिया नको. त्याला हात जोडा गाईस आणि इथून आता क्रॉस करा इथून आणि असा हलवा. काय होते? पक्षी उडून जाते. चला आता आपलं दर्शन रांजणगावचा महागणपती बाप्पाचं दर्शन झालं. पण आम्हाला इथं जेवढा येईल तेवढाच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. तर आम्ही कुठं जायचं चला आमच्या पाठी. चल आता आम्ही घेतोय उकडीचे मोदक. बघूया देतात गरम आणि पण किती मोठे आहेत बघा. आणि आम्ही 2च घेतलेत कारण आता आपलं उद्या संकष्टी आहे तर ते आपल्याला घरी तर आपलं बनतातच. म्हणून एक आम्ही इकडं आलोय तर आपल्या टेस्टसाठी हे घेतो. आणि मोदकांचा वास आहे ना एक नंबर आला. आता बघूया कसा लागतोय तो. तर नाश्त्याच्या ठिकाणी आम्ही थांबू ना तेव्हा खाऊ. एवढा पण टाइम नाही. गरम घेतलं तर आताच खाऊन घेऊ. चला नाश्त्याला थांबलोय. नाश्त्याला मागवलाय
मसाला डोसा आणि इडली मागवलेली, पण इडली इकडं सुरुवात पण झाली आणि बघा आता झालं, इडली संपला, आता मसाला डोसावर. ज्ञान काय इडली पाहिजे होती ना. आता नाश्ता करून देतोय आणि आता सर्व नाश्ता झाला. शेवटी आपण आणलेले मोदक बघूया कसे लागतात. 2च घेतले, कियान मोदक खात नाही त्याच्यामुळे 2च घेतले. बघूया कसे आहे. मस्त, एक नंबर, मस्त. कसा वाटतं भाई? ड्रायफ्रूट चव बी मस्त आहे. गोड बीड एकदम व्यवस्थित. हां, नक्की आलात तर इथं नक्की ट्राय करा. मोदक आहेत आपल्या गेट समोरच, गेटवरच आहे. आता चलो मी ठेवला. चला आता नाश्ता झाला, नाश्ता केला आम्ही, मस्त मोदक पण खाल्ले आणि आता निघालोय थेऊरला. आता ठेवू बघूया. आता पुढचा 6वा गणपती आमच्या यात्रेतला. हा, आता बघूया चित्तावरी कथा जिंकते. चला. हा चालेल, चला आता जाऊया. चला बाय बाय, गणपती बाप्पा. आम्ही आता देवलात पोचलो हाय. असे बघा आमचा आयडिया डगरला. आता बघा, आता चला आता जाऊया. बाय बाय. कियाने घेतलं पेरू आणि आमची इथं भाजी खरेदी चालू आहे. उरणवरना थेट डायरेक्ट तेऊरला भाजी घ्यायला. आणि फ्रेश हे बघा शेतातली बघा की कोबी तर बघू शकता. ही कोबी तर आपल्याला उरणला बघायला पण नाही मिळणार. हे बघा सर्व गावठी भाजी शेतातून काढली आणि घेऊन आले. भरपूर आहे. हाय कर, तुझ्या काहीतला हाय कर. चला आमचं दर्शन मस्त झालंय, दर्शन पण झाला. आता आमची भाजी पण घेऊन झाली. म्हणजे उद्या संकष्टी आहे ना, तर उरणवरना किती रोज रोज भाजी काय घेणार, म्हणून आज आम्ही तेऊरवर खरेदी करायला आलतो. आणि आम्ही घेतलेले पेरू आता घेतले तुडवायला. तुडव यांनी सुरुवात पण केली आणि आम्ही सुरुवात पण केली. दे काढून मला. यान कसा लागतं पेरू? भारी, आवडला तुला? आणि मीठ मसाला लावलाय स्वतः बायकोने भरवला. एक नंबर पेरू. चला आता आलो आम्ही सिद्धटेकला. आणि कियांची झोप पूर्ण नाही झाली ना. कियान झोपलेला मस्त आहे की गाडीत. एक झाली झोप, आता अर्धी बाकी आहे. काय झाली पूर्ण बाकी आहे, थोडी बाकी आहे. आता आम्ही सिद्धटेकला आलो आहे आणि कियाला आता आम्ही पितो. काय पिणार आहोत? हां, ऊसाचा रस पिणार आहोत. आम्ही जमलोय ना. आणि कालपासून ऊसाचा रस पण आम्हाला भेटला तुझा ना. मम्मा आहे ना. हा प्यारे. तेरा पाय म्हणता काय करते. हो काय मम्माला खुश करायला. मम्माला काय खुश करायला काय घेणार आहे तू?
आम्हाला ती बरी गाणं सांग तिची घेऊ पप्पीला मामाला खुश करायला काय करणार आहे? बनायला काहीतरी घातला घ्यायचं आहे काहीतरी. मग घे तू. तुझे ते पिगी बॅग फोडली काय? पिगी बॅग तुझ्याकडे लावले पैसे आहे ना तुला आता? चला आता आमचं दर्शन एकदम मस्त झालं आहे आणि गर्दी पण नव्हती, काय नव्हती, त्याच्यामुळे व्यवस्थित दर्शन झाला. व्यवस्थित पाया पडायला मिळालं. थोडा थांबलो आणि मग झालं दर्शन. आता महाप्रसाद पण चालू होता, तर थोडासा महाप्रसाद घेतो आणि मग महाप्रसाद घेतल्यानंतर मग पुढं दाखवतो काय काय होणार आहे ते. ही बघा नदी, ही नदी आपलं भरपूर वर्षापूर्वी म्हणजे जुन्या काळात जेव्हा अष्टविनायक यात्रा व्हायची तेव्हा हा ब्रिज नव्हता. ह्या नदीतून होडी घेऊन आपण मंदिरात जायला लागायचा आणि पुन्हा ह्याच नदीतून पुन्हा रिटर्न यायला लागायचा. हे बघा सिद्धटेकला आलो आहे आणि ॲक्च्युली आम्ही खास जेवणासाठी इथं थांबलेलो. हे वांग्याचा भरीत, पिठला, मटकीची भाजी आणि बाजरीची भाकरी हे खाण्यासाठी आम्ही खास इकडे थांबलो आहे. कारण आपल्याकडेही मिळत नाही. तेव्हा याच्यानंतर ठेचा पण आहे, एक चटणी पण आहे शेंगदाण्याची, कांदा दिला आहे, काकडी, पापड आणि भाकरी बघा गरम गरम आहे. तर आम्ही आता घेतो खाऊन थोडा, म्हणून तिकडे थोडा महाप्रसाद घेतला पण थोडाच घेतला. एकच हे घेतलेली थाली ह्याच्यासाठी, कारण आम्ही आता पुन्हा इथं जेवायला थांबायचा होता म्हणून पुन्हा इकडं थांबलो. आणि आता लोणचं आणलंय बघा, हे घरी सर्व त्यांच्या आता घरी बनवतात. तर ठीक आहे आता खाऊन घेतो. तुम्ही सिद्धटेकला येताय तर नक्कीच या हॉटेलला नक्कीच जेवा, कारण एकदम मस्त होता. वांग्याचा भरीत पण, पिठला पण आणि आपली मटकीची भाजी पण. आणि हा हॉटेल आहे बघा, आपली ही नदी आहे, नदीच्या इथं पहिलाच एक नंबरचा हॉटेल आहे. इथं मस्त सर्व असतंय. नक्की आला तर इथं व्हिजिट द्या. यात्रेतला 8वा गणपती मयुरेश्वर मोरगाव. चलो मोरगावला बघू शकतो. इथं मोरगावला सगळे लोक आहेत. चला आता दर्शन घेऊन आता जाऊया लेलकोटला. चला. कियान गेलाय पैसे चिपकवायला. बघू आता इथे पैसे चिपकतात का. प्रयत्न चालू आहेत. चिपकलं बघू. अरे राहिला हे बघा कियान राहिले पैसे. तिथे सगळीकडे राहतात ना. काल पण राहिला ना. पण थोडी पडली, दोन पडली. आता मग बोलता गणपती बाप्पा मोरया. आता आमचा मोरगावचा दर्शन झाला. आता आम्ही चाललो लेलकोट. तुम्हाला पण लेलकोट जय मल्हार. हा चला आता आपण जाऊया जेजुरीला. चला. आता आम्ही लेलकोट मध्ये पोहोचलोय. आता वरती जायचं. चला. देव मातंगा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मातंगा देव मल्हारी तू
तूच कुलदैवत माझा खंडोबा सोन्याची तुझी जेजू एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट चला एलकोट एलकोट चला चला वरती आता तुझी जेजुरी देवा आणि तुळाचा तुझ्या विना आसरा ना सहारा हरळ जगन दुःखाच्या धारा आनंदी जीवन सुखाच्या वाटा तुझ दाखवराया सदानंदाचा शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरव चला आणि फायनली आम्ही पोहोचलोय गडावर ही जेजुरी आपली बघा सोन्याची बघायला मिळते या निकड ना सोन्याची जेजुरी एलकोट एलकोट सदानंदाचा चलिए एलकोट काय करायचंय आता याला सर्व करायचं असतं ना नंदी आहे नंदी शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार करुणी तुझा जागर वाजवी तो देवा संभार हर हर महादेव हर हर महादेव जय मल्हार एलकोट आता मी चाललो घरी अजून आमचा एक अष्टविनायकापैकी एक गणपती आहे आता आमचा जेजुरीचा झाला दर्शन व्यवस्थित एकदम मस्त दर्शन झालंय आता आम्ही निघालोय महलला चला आता शेवटी आपण जो अष्टविनायक यात्रेसाठी जो आपण नारळ श्रीफळ घेतलेला तो जो पहिला गणपती करतो तोच गणपती शेवटचा करायचो केल्यानंतर आपली यात्रा पूर्ण होते तर बघूया आता आपण निघालोय महलला अजून 9 लेट झाले आता 10 म्हणजे तुला सांगला असं करलं तर डायरेक्ट मी हल्ल्यात टाकली तर दर्शन पण इथं मस्त तर आता आम्ही निघतोय महलला एलकोट एलकोट सदानंदाचा आता आम्ही पोचलो महाडला आणि आमचा श्रीफळ नारळ फोडून झाला अष्टविनायक यात्रा पूर्ण पण झाली की काय आणि मजा पण आली आणि किंडो आमचा झोपलेला पण किंडो आता उठला आणि मंदिर बाकी बंद होता पण आम्ही जे बाप्पाचा होता ते तिथपर्यंत गेला आम्ही पण खूप खुश आहोत आणि आता आम्ही ब्लॉग इथंच संपवतो तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा चला बाय बाय गणपती बाप्पा एलकोट एलकोट बाय